व्यवस्थित राहिलं असतं. तुम्ही म्हणाल हे पाणी का असं सोडत चाललंय. ऋतुबा काय दादांचा आणि तू काय पण घालायला होतीस काय. माझं तोंड बघून तुम्ही म्हणाल की आता हा कुठं चाललाय आणि हा करतोय तरी काय. तर काय नाही, दुसरं तिसरं स्पोर्ट डेची तयारी चालू आहे. आता स्पोर्ट डे कुठं तर माझ्याच कॉलेजवरती सावकार सायन्स कॉलेज जैतापूर इथं स्पोर्ट डे चालू आहे. परंतु पावसामुळे इतकं ग्राउंडची हालस्ता बेकार झालेली की अक्षरशः डोजरनं स्वच्छ करावं लागलं. पण स्वच्छ करताना मीही तिथं थांबणं, प्रामाणिकपणे काम करून घेणं हे माझं कर्तव्य होतं. भले स्पोर्ट टीचर नसो, परंतु सरांनी सांगितलेलं काम आपण प्रामाणिकपणे करावं हे पहिल्यापासूनच माझ्या रक्तामध्ये. सो काम तर चोख करूनच घेतलं. तुम्ही बघू शकता डिफरन्स पहिल्या साईडच्या ग्राउंडमध्ये आणि आताच्या ग्राउंडमध्ये किती फरक पडला. एखाद्या खेळाडूला खेळ महत्त्वाचा, तेवढंच ग्राउंडही महत्त्वाचं असतं. आणि सरांनी सांगितलेले काम आहे चोखपणे काम करणं, भलं उशिरा का ना पण व्यवस्थित करून घेणं हे माझ्या रक्तातच आहे. आणि सावकार सायन्सच्या स्पोर्ट डेसाठी ही सगळी तयारी चालू आहे. काय केलंय तुम्ही. बीव्हीजी कंपनी, बीव्हीजी फॅसिलिटी सर्व्हिसेस इथे लिहिले बघा. हे आमचं फादर बीव्हीजी कंपनीमध्ये जॉईन झाले पोरग शिक्षक असताना. पण तुम्हाला कसं वाटतंय दादा बीव्हीजी कंपनीत जॉईन होऊन. हा कशाला ते घातलंय. ऋतुबा काय दादांचा आणि तू काय पण घालायला होतीस काय. बीव्हीजी कंपनीचं माणूस आता बागायतदार आहे ऊसाचं. शेतकरी बागायतदार आहे प्रोफेशनल. अशी आता ही बघ कशी कॉलर वाटते कडक. हे असे जाड कपडे खादीचे कपडे घालायचे दादा. हे अशी झालं की तर आयुष्य गेलं की का. ती काय बीव्हीजी तसले टी शर्ट आणि शर्ट घालून हाणायला होती काय. गावात जाताना चिमण गावात किंवा कुठल्याही गावात जाताना म्हाताऱ्याचे कपडे कडकच पाहिजेत आणि कॉलर टाईट पाहिजे, असे मस्त पैकी दिसले पाहिजे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये, डेली व्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही. आता मी आलोय रानामध्ये जस्ट घरनं. जसं की तुम्हाला दाखवलं कॉलेजचं काम करून कॉलेजचं जरा ग्राउंड साफसफाई चाललेली. सो तिथं जरा मला थांबावं लागलं. ते सगळं झाले. आता आलो घरी आलो, जेवलो पण रानामध्ये आलोय. रानामध्ये बघतो आता मोटरमध्ये पाणी किती टाकते. आहे जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची मळी आणि हे मळीचं पाणी हे जातंय उसाला. आणि आता इथं शेजारी आमची विहीर. आता हे पर्क्युलेशन होणार त्याच्यामध्ये आणि आम्हाला पाणी प्यायला भेटत नाही. म्हणून ते ग्रामपंचायतीने एक पाणी दिलंय. म्हणूनच ग्रामपंचायतीने जो नळ दिलाय तो आमच्यासाठी तशी ते फायदेशीर ठरत आहे. 30 वर्षामधनं ग्रामपंचायत चिमणगावनं आम्हाला तशी ह्या वर्षी नळ दिलाय. ह्या वर्षी पाणी योजना दिलेली आहे. सो स्वतः आभार आहे. या कारखान्यानं विचार नाही आमचा केला किंवा आतापर्यंत जेवढे सरपंच झाले, उपसरपंच झाले, जे काय मोठे नेते झाले त्या कोणीही आमचा विचार नाही केला. परंतु ह्या वेळेसच्या आमच्या पांडुनानाच्या ग्रामपंचायतीनं विचार नक्कीच केला. आमच्या 4 घरांचा का होईना 4 मस्त त्यांनी सगळ्या नळांना दिले पाणी. जिथं एक घर आहे तिथं सुद्धा त्यांनी पाणी पोहोचवलं. सो ज्या कामाच्या गोष्टीचं क्रेडिट आहे ते गोष्टीचं क्रेडिट गणेश शिंदे हमेशा देत असतो. सो धन्यवाद ग्रामपंचायत चिमणगावला. की जी महत्वाची नीड होती पाण्याची ती तुम्ही आम्हाला दिली. गाईज कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जॉब काय पण करत असाल, तुम्ही जर शेतकरी असाल ना तर तुम्हाला मल्टी टॅलेंटेड व्हावंच लागतं. आणि महत्त्वाचं म्हणजे अष्टपैलू गुण हे तुमच्या अंगामध्ये येणं गरजेचं आहे. का तर तुम्हाला फक्त एकच कामधंदा नसतो शेतकरी असल्यानंतर. आणि शेतकरी असल्यानंतर जर तुम्ही जॉब करत असाल त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एफर्ट टाकून तुमचं पॅशन जपत असाल, जे की तुम्हाला पुढे जाऊन करिअर करायचे, मग तुम्हाला रोजच्या तारावरती कसरत. अगदी ही जरी तार म्हणली ना लाईटीच्या खांबावरची, अशी कसरत करावी लागते. का तर सांगून कोणाला जमत नाही, कोण ऐकत पण नाही. आणि जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये एफर्ट टाकून जोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही यश मिळवत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीही काढीचा विश्वास ठेवत नाही. एवढं मी अनुभवलं. 3 वर्षाचं युट्यूबचं एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्या अधिकार 4 वर्षाचा. परंतु ह्या 3 वर्षामध्ये मला एवढा ताप भेटलाय ना, एवढा मनस्ताप भेटलाय ना, एवढ्या अडचणी आल्यात ना की काय सांगू तुम्हाला. पण मी डगलो नाही आणि डगणार पण नाही. इथून पुढचं भविष्यात तर आणखीन हार्ड पॅचेस येणार आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. परंतु ह्याच्यामध्ये पण तुमचा भाव खचणार नाही. आणि ह्याच्यामध्ये पण जिद्दीनं जे म्हणतात ना आपण, कन्सिस्टन्सी तर आहे माझ्यामध्ये. परंतु आता मला करायचे ते काय माहिती का, मला मोटिवेशनमध्ये वाहत जायचं नाही 1 दिवसाच्या 2 दिवसाच्या. तर मला काय करायचे, माझे जे रूल्स आहेत, जे डिसिप्लिन आहे, तर डिसिप्लिन म्हणजे गणेश आणि गणेश म्हणजे डिसिप्लिन. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी स्वतः यशस्वी होणार नाही हे मला माहीत. व्यवस्थित राहिलं असतं तरी पण मी जेवढं टिकवलंय तेवढं टिकवलंय. कारण की हे चित्र आहे 23 एप्रिल 2019 आणि हे काढलंय ते माझ्या बहिणीनं, अनिसा बागवान.
सो ही माझी बहीण आहे. आणि ज्यावेळेस सातारचा गणेश हा यूट्यूब आपला चॅनल स्टार्ट केलेला किंवा चांगला चालत होता किंवा मी त्याच्यावरती एफर्ट घेत होतो, त्यावेळेस तिनं माझं वन साइडेड हे खतरनाक असं चित्र काढलेलं. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. या चित्रामागचं रहस्य आता ह्याची मी फ्रेम करणार आहे लवकरच. वरचं फाटलंय परंतु मी ह्याचा फ्रेम करणार आहे एवढ्या 2-3 दिवसामध्येच. सो ही माझ्या असेल ती म्हणजे या भिंतीच्या मागं जिथं की मी हे लावले कन्सिस्टन्सी वगैरे. सो जरा चेंजेस करणार आहे मी बॅकग्राऊंडचे पीसीचे. सो हे कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर गायज मी फक्त आमच्या फादरला म्हणलेलं खायला घेऊन या आणि फादर 30 वर्षाच्या या त्यांच्या लहान मुलासाठी खायला घेऊन आले चक्क फरसाणा. लय दिवसात ना फादरनं माझ्या ऐकण्यावरती खायला आलं. आई वडिलांच्या हातचं खाणं भेटणं हे नशीबवाल्या मुलाच्याच आयुष्यात असतं. एवढंच आहे पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. जसं इथं स्पेशल फरसाणा आहे त्याच्या माझ्यासाठी डबल स्पेशल आहे. तर गाईज या फरसाणा खायला माझ्या पपडीच्या हातचा म्हणजे त्यांनी केला नाही परंतु त्यांनी आणलाय आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. फादरला मी आज नसतंच असं म्हणलं खायला आणा आणि फादरनं चक्क त्यांच्या या मुलासाठी खायला आणलंय. लव यू दादा. अगं बाई ग कसलं ग अभ्यास करत बसलाय. तुझी हाईट जास्त होती का टेबलाची हाईट जास्त होती काय कळना. तर हा येशेडी अभ्यास करतोय. माझ्यासाठी पण लय मोठं टास्क आहे. सगळे पेपर जे आहेत ते तपासायचे मला. अजून भरपूर गोष्टी आहेत. बीएडचं लिखाण पडलंय बोंबलत. गाईज यशला पण ट्रॅकवरती आणलंय. मी पण ट्रॅकवरती आलोय. तो थोडंसं पळवतोय आणि थोडं त्याला डायरेक्ट चालवतोय. मी जास्त पळतोय त्याला. स्टार्टिंगला लगेच पळवणार. 1-2 1 नॉर्मल 1-2 1 1-2 1 आलंय जवळ बघ. थांबायचं नाही. खोकल्याच्या त्राईच्या गावात पाय. 1-2 1 1-2 1 1-2 1 मामा आहे सोबत बघू काय होते. 1-2 1 1-2 1 आज नाही तर उद्या रनिंग फास्ट होणारच आहे. 1-2 1 1-2 1 1-2 1 थांबायचं नाही आता गाड्या थांबायचं नाही. आजपर्यंत लय थांबलोय आपण. 1-2 1 1-2 1 1-2 1 नॉर्मल राहायचं. शरीरामध्ये नॉर्मल बिहायचं नाही. बघू काय होतंय. तंदुरुस्त व्हायचे आपल्याला. तंदुरुस्त आळशी नाही. एकदम आर्मी वाल्यागत कसं तंदुरुस्त. 1-2 1 1-2 1 1-2 1 आलंय जवळ. हात बरंच राहिलंय. फुट बरंच राहिलंय. तेच बरंच राहिलंय. गेला बघ माझा वाघ. पोचला बघ माझा वाघ. पोचला बघ. कोचला बघ. हळूहळू हळूहळू एकदम हळूहळू. हे कासवा नाही आपला भाऊ. ससा ही ससा कसा बघा पळतोय कसा. बुधाचा ससा यश आहे जसा. पोचला माझा वाघ. बस वाघ पोचला. वाघाचं पहिल्या दिवशीचा हा पहिला लॅप आहे रनिंगचा. तसं 2 वाघानं लॅप काढलेत पण वाघ पोचला. तोंड बघा एकदा. उठा बशा राहिल्यात त्या पण बघून जा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. तर गाईज मी तुम्हाला अशी एक आज गोष्ट दाखवणार आहे की ज्याच्याकडे बघून तुम्हाला ना तुमचं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही शाळेत वगैरे झेडपीच्या जात असाल तर झेडपीच्या शाळेच्या बाजूला एक टपरी असायची किंवा असं गावाच्या बाजूला जसं आमच्याकडे होती. आम्ही अशा 2 प्रकारच्या गोळ्या खायचो. तर एक ही अशा गोळ्या असायच्या ज्या की तुम्ही बघितल्या असतील शाळेतचे बघितले असतील. आणि ही तर गोळी तुम्ही 100% बदामाची म्हणून फेमस होती. तर ही बदामाची गोळी तुम्ही खाल्ली का नक्की मला सांगा. 100% मी आज आणली कारण की मला स्ट्रीम होते ना काय असं खायला नाही परंतु स्ट्रीमवरती बसणं कठीण होतं. काहीतरी चगळत राहिलं तर माणसं जरा व्यवस्थित फील वेटर होतं. मध्ये काय झालंय प्रत्येकाला खोकला सर्दी. मला स्वतःला खोकला सर्दी यायला लागलाय. घरामध्ये आयात आजारी आय पण असतं दवाखान्यात माझी. सो फादरचं म्हणणं असं आहे की हे थंड जास्त पाणी होतंय. सो फादरनं काहीतरी एक निर्णय वेगळा घ्यायचा प्रयत्न केलाय. बघू सांगतो तुम्हाला. तर गाईज जसं की मी म्हणलं थंडी पडली आणि फादरला पाणी थंड एवढं लागतं की त्यांचं म्हणणं की दातातनं कळा निघते. सो फादरनं ठरवलंय की ट्यूब असायची. ट्यूब म्हणजे काय तर आपलं कोलगेट वगैरे असतं. म्हणजे तसं काय फादर कुठलं व्यसन वगैरे करत नाही किंवा मिसरी वगैरे असं जास्त काय नाही. तंबाखूची काय त्यांना आवड नाही आणि त्यांच्या या स्ट्रिक्टपणामुळेच आम्ही हे कधी व्यसनाच्या आहारी गेलेलो नाहीये. सो फादरने एक निर्णय चांगला घेतलाय. आमच्या आई कधी निर्णय घेते काय माहित नाही
परंतु फादरची एक स्टेप चांगली आहे की फादर असं म्हणतं की नाही का, असं पण ते काय मिसरी वगैरे असे काही घासत नाहीत किंवा असं नाही का तंबाखूचं वगैरे व्यसन नाही. परंतु एक चांगली गोष्ट आहे की दातामध्ये कळा निघणं हे स्वतः फक्त पाण्याचं लक्षण नाही, थंडीचं लक्षण नाही, परंतु त्याच्यामध्ये आपलं दात कमकुवत झालेत हे सुद्धा एक लक्षण आहे. आणि स्वतःच्या गोष्टींची स्वतः काळजी घेणं. जरी आमचं फादर नाही का एज्युकेशन जरी कमी असलं तरी फादरच्या काही गोष्टी अशा आहेत, त्या नियम असा आहेत की त्याच्यामुळे आम्ही हे अजून व्यवस्थित आहोत. सो फादरने एक चांगली स्टेप घेतली. सो मी वेलकम करतो फादरचा माझ्याबद्दल. तर धन्यवाद मंडळी, व्लॉग पाहिल्याबद्दल शतशः आभार. हे होतं लाईफ विथ गणेश यूट्यूब चॅनल, जिथं तुम्ही पाहता गणेशचं खरं आयुष्य, मजा, मस्ती, स्ट्रगल आणि रोजच नवीन इन्स्पिरेशन. जर व्लॉग काही कारणास्तव आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी. सुखरूप राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. लव यू ऑल. गुड नाईट. शुभरात्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय.